शेतकरी बांधवांनो, आज आपण आहोत ते कंपोस्ट संतोषवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली या ठिकाणी श्री बबन मगदूम साहेब यांचं एक 6 एकराचं इन्स्टॉलेशन या ठिकाणी चालू आहे आणि टोटल 6च्या 6 एकर टोटल आपण काय केलंय तर या ठिकाणी सेंट्रलाइज प्लॉट केलाय। त्यावेळेस 2 किंवा 2 पेक्षा अधिक जर पाईपलाईन एका चारीत असतील तर त्यावेळेस काय करतात, चारीचं अंतर कमी करून एकदम पाईप चिटकून टाकतात। पण कसं राहतं, पाईपलाईन म्हणलं का यदा कदाचित भविष्यात 100% लिकेज होतेच, त्यामुळं लिकेज काढायला त्याचा भरपूर त्रास होतं। एका 2 पेक्षा अधिक जर तुमच्या पाईपलाईन असतील एका चारीमध्ये तर अशा पद्धतीनं व्यवस्थितरित्या अंतर ठेवणं खूप गरजेचं आहे। आणि आता या ठिकाणी आपण काय केलंय, ज्या ठिकाणी आपल्याला पाईपलाईन वळवायची आहे त्या ठिकाणी एल्बो न टाकता जे 90 अंश सेल्सिअस मधलं जे वाकण येतं त्यामुळं पाण्याचा फ्लो जो आहे तो लॉस थोडाफार होतो, पण अति प्रमाणात लॉस होत नाही। त्यामुळं तुम्ही जर नव्यानं पाईपलाईन करत असाल तर अशा पद्धतीने काय गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला त्याचा भविष्यात जाऊन तोटा सहन करावा लागणार नाही।